चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव अरविंद सिरसाट आणि आपली इंजिनिअरिंग चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बघा, तुमच्याच विशेष डिमांडवर आपण एका सब्जेक्टचं थोडं डिटेल अनालिसिस आज करणार आहोत. सब्जेक्ट जरी मोठा असला तरी मी एक 10 ते 15 मिनिटांमध्ये ना एक्झामसाठी कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि ह्या पर्टिक्युलर सब्जेक्टवर तुम्ही कोणकोणत्या गोष्टीवर फोकस करू शकता जेणेकरून मॅक्झिमम स्कोर तुम्ही या सब्जेक्टमध्ये करणार आहात. सब्जेक्टचे नाव आहे पॉवर सिस्टम. अतिशय महत्वाचा सब्जेक्ट आहे. तुम्ही जर डिटेलमध्ये स्टडी करायला घेतले त्या सब्जेक्टला काही अंत नाहीये, कारण ही तुमची प्रॅक्टिकल सिस्टम आहे. तुम्हाला माहिती घरात आज मी जे तुमच्यासमोर उभा आहे आणि जे बोलतोय त्या पॉवर सिस्टमच्या जोरावर, कारण ही जी इलेक्ट्रिसिटी मला भेटते ही कुठेतरी पॉवर सिस्टमशी कम्प्लिटली जुडलेली आहे. राईट आहे. सो माझा आजचा प्रयत्न असेल की ही पॉवर सिस्टम तुम्हाला किती सोप्या शब्दात डिकोड करून देता येईल. डिकोडचा अर्थ आहे की कोणकोणत्या गोष्टी मी फोकस केला पाहिजे. बघा, लक्षात ठेवा, मी घराच्या बाहेर जातो, घराच्या बाहेर मला मोठे मोठे पॉवर प्लांट दिसले, पॉवर प्लांट बोलतो सॉरी, मला टॉवर दिसतात, टॉवर राईट. ते टॉवरचं दिसणं, त्या टॉवरकडे बघून काहीतरी फील येणं किंवा झालं, ह्या गोष्टी खूप वेगळ्या झाल्या आणि एक्झामला थेअरीमध्ये फेस करणं या गोष्टी खूप वेगळ्या झाल्या. म्हणून प्रॅक्टिकल आणि थेअरीमध्ये कधीच कन्फ्युज होऊ नका. विश्वास ठेवा, जर एक्झाम क्लिअर करायची असेल तर मला थेरॉटिकल नॉलेज थोडंसं बऱ्यापैकी बिल्ड करावं लागेल. नंतर जॉब लागल्यानंतर प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला तिकडे द्यायचंच आहे. राईट आहे. सो पॉवर सिस्टम हा जो टॉपिक आहे ना, ते कन्फ्युजन काय असतं माहिती का? सगळ्यात मोठं कन्फ्युजन म्हणजे सुरुवात कशी करायची है ना. दुसरी गोष्ट म्हणजे मला कोणकोणत्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे सब्जेक्ट चांगल्या प्रकारे शिकण्यासाठी. होतं काय, मुलं खूप कन्फ्युज असतात. मी तुमच्या बघा, मी कुठेतरी एक छोटी अनालिसिस केल्यानंतर, छोटी मी खूप मोठी अनालिसिस तर माझ्याकडून शक्य नाही. माझ्याकडून जेवढं तेवढं मी करतो, कारण तुम्हाला माहिती आहे दुनियात कोणीच बेस्ट नाहीये. सो मी जी अनालिसिस करतो त्याच्यात मला कळतं की मुलांना पॉवर सिस्टम शिकायचं म्हणजे एक तर कोणता तरी क्लास लावून घेणार, क्लासमध्ये जी फॅकल्टी येणार ती त्याच्या लेवलने त्याला शिकवून जाणार है ना. मग त्या मुलाला कोणत्या लेवलपर्यंत कळतंय, तो ते नॉलेज किती युटिलाइज करतोय हे देवालाच माहिती. सो माझा प्रयत्न असेल की एका बेस लेवलला जाऊन की मुलांनी कोणत्या पार्ट पासून सुरुवात केलं पाहिजे आणि पॉवर सिस्टमला कोणत्या पॉईंट पर्यंत संपवलं पाहिजे. येस, संपवणं पण खूप जरुरी आहे. नाहीतर हिचं चालूच राहिलं तर एकच सब्जेक्ट मध्ये तमाशा चालू राहतील, बाकीचे सब्जेक्ट बघायला तुम्हाला वेळ सुद्धा भेटणार नाही. राईट आहे. सो पॉवर सिस्टम म्हणजे बेसिकली बाळांनो है ना, काही असं टेक्निकल डेप्थ मध्ये नॉलेज देणार नाहीये, कारण मी हा जो सब्जेक्ट प्लॅन केलाय याच्याकरता प्लॅन केलाय, कारण आपल्या कोर्समध्ये मी हा सब्जेक्ट खूप चांगला घेतलाय है ना. याच्यामध्ये जितकेही बेसिक बेसिक कॉन्सेप्ट होते ना, आपण खूप चांगले कव्हर केले आपल्या टेक्निकल कोर्समध्ये, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटून जाईल है ना. प्रत्येक व्हिडिओ झाल्यानंतर मला मेसेज आला, सर कोर्स कुठून घेणार? तर कोर्ससाठी तुम्हाला आपली इंजिनिअरिंग ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे प्ले स्टोर वरून. जर लिंक भेटली असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये मी लिंक दिली आहे, तिथे तुम्हाला हा इलेक्ट्रिकलचा महाट्रान्सको एजेई साठीचा कोर्स भेटून जाईल. राईट आहे. सो पॉवर सिस्टमची जेव्हा स्टार्टिंग होते ना, फक्त ऐकत राहा. प्रत्येकाची लेवल वेगवेगळी मला माहिती, मी प्रयत्न करेन की एका चांगल्या लेवलपर्यंत सांगण्याचा प्रयत्न करेन की पॉवर सिस्टम कशी असते. मग पॉवर सिस्टम ना अगोदर 3 पार्ट मध्ये डिवाइड केले, जे तुम्हाला खूप जरूर शिकायचं. जे पहिले बाळांनो जनरेशन है ना. मला पॉवर सिस्टमचं काय करायची, निर्मिती करायची. जनरेशन केल्यानंतर मला करायचं ट्रान्समिशन. फक्त ऐकत चला, गोष्टी क्लिअर होतं. ट्रान्समिशन आणि लास्टला होतं डिस्ट्रीब्युशन. हे सगळ्यांना माहिती आहे ना. बघा, कुठेही जी इलेक्ट्रिसिटी मी आज वापरतोय ते कुठेतरी जनरेट होते है ना, म्हणजेच काय तयार होते, याला बोलतात तयार होणे किंवा जनरेशन. ट्रान्समिशन म्हणजेच काय बाळांनो, माझं पारेषण है ना. आणि हे का डिस्ट्रीब्युशन म्हणजे मला वितरण. एकदम मराठी सांगतो की हे तुम्हाला कुठेतरी आसपास आपल्या घराच्या आजूबाजूला दिसतं. हे पारेषणचं केंद्र आहे, हे इलेक्ट्रिसिटीचं वितरण केंद्र आहे. राईट आहे. तर पहिले हे तिघं एकत्र होते कुठेतरी. आता वेळेनुसार आहे ना, वेळेची गरज आहे, इलेक्ट्रिसिटीची डिमांड वाढली, सगळ्यांनी आपापलं डिपार्टमेंट सेपरेट करून घेतलं. जनरेशन डिपार्टमेंट कम्प्लीट वेगळे, ट्रान्समिशन डिपार्टमेंट कम्प्लीट वेगळे आणि डिस्ट्रीब्युशनचे डिपार्टमेंट सुद्धा कम्प्लीट वेगळे. सगळ्यांनी आपापले डिपार्टमेंट वेगळे करून घेतले, कामं वाटून घेतले, इफिशियन्सी वाढावी म्हणून है ना. इफिशियन्सी वाढावी म्हणून, कारण तुम्हाला माहिती जशी आता इलेक्ट्रिसिटीची डिमांड वाढली, मोठ्या मोठ्या इंडस्ट्रीज बिल्ड होतात, ऑब्व्हियसली त्यांना इलेक्ट्रिसिटीची खूप जास्त डिमांड आहे. म्हणूनच बोलतात की दिवसांदिवस तुम्हाला जे सोलर पॅनल वापरा है ना. आपण कुठूनतरी काय करतो, नॅचरल एनर्जी आणि नॅचरल इलेक्ट्रिसिटी घेण्याचा प्रयत्न करतो, कारण हे जनरेशन कुठे ना कुठे ऑब्व्हियसली थांबणारे जर असंच चालू राहिलं तर. कारण बघा, ह्या दोन गोष्टी तर ठीक आहे, माणसाच्या कमांड मध्ये ट्रान्समिशनसाठी माणूस मोठी टेक्नॉलॉजी वाढवेल, त्या ट्रान्समिशन लाईन्स मध्ये खूप मोठी टेक्नॉलॉजी वाढवून त्याला ट्रान्समिट करेल. डिस्ट्रीब्युशन वाला पण घराघरापर्यंत नेण्याचं काम करेल. पण जर जनरेशनच थांबलं, त्या दोन गोष्टी काहीच कामाच्या नाहीये. आणि जनरेशन करायचं असेल तर मला कुठेतरी सोर्सेस लागतात, असे काहीतरी सोर्सेस लागतात जे माझी इलेक्ट्रिसिटी तयार करतील. आणि इथूनच पॉवर सिस्टमचा काय झाला माहिती, इथूनच पॉवर सिस्टमची कुठेतरी माझी सुरुवात झाली है ना.
तर जनरेशन जर तुम्हाला खूप चांगलं आठवायचं असेल किंवा खूप चांगलं प्रॅक्टिकली बघायचं असेल ना, मी नेहमी सजेस्ट करतो स्वदेश मूवी बघून घ्यायचा है ना. त्याच्यामध्ये हायड्रो इलेक्ट्रिक जनरेशन केलं है ना, पाण्यापासून काय केलंय इलेक्ट्रिसिटीचं. त्या शाहरुख खानने बघा खूप चांगला सीन येतो, ज्यांनी स्वदेश बघितला असेल त्यांना माहित असेल. तर तिथूनच माझं जनरेशन सुरू होतं. तर या जनरेशन मध्ये बाळांनो कुठेही मला इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची असेल तर जनरेट करण्यासाठी मला जे इम्पॉर्टंट लागतं ना त्याला बोलतात जनरेटर. काय लागतं? जनरेटर. मी खूप शॉर्ट मध्ये ना तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू देतोय की ह्या पर्टिक्युलर सब्जेक्ट मध्ये कसं घुसायचं है ना. डिटेल देणार नाही पण हे नक्की सांगेल की घुसायचं कसं. मला काय लागतं? जनरेटर. जनरेटर काय करतं हे आपण मशीन मध्ये बघितलंय. डीसी जनरेटर डीसी तयार करतं, एसी जनरेटर एसी तयार करतं. तर हे जनरेटर कुठेतरी मला जनरेट करून देणार. आता हे जनरेटर कसं तयार करून देणार? तर जनरेटरला बाळांनो असतात टर्बाईन. काय असतात? टर्बाईन. टर्बाईनला पाते म्हणतो. हे पाते फिरतात. हे पाते फिरल्यामुळे कुठेतरी माझ्या काय होतात मॅग्नेटिक ज्या लाईन्स त्या कट होतात आणि त्या माझा फ्लक्स कट झाल्यामुळे माझा व्होल्टेज इंड्यूस होतं. फॅराडेज बोलून गेला. तर कुठेतरी फॅराडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, नंतर तुम्हाला राईट हँड किंवा लेफ्ट हँड फ्लेमिंग रूल है ना, करंटचं डायरेक्शन दाखवण्यासाठी हे दोन रूल आपण अगोदर आपल्या कोर्समध्ये बघितले. तर मला पहिले माहिती असं पाहिजे जनरेटर कसं काम करते आणि जनरेटर पासून इलेक्ट्रिसिटी तयार होण्यासाठी कुठे टर्बाईन आहे. तर हे टर्बाईन जेव्हा फिरतं ना तेव्हा इलेक्ट्रिसिटी जनरेट होते. पहिले डोक्यात ते फिक्स ठेवा है ना. म्हणजे एसी मशीन डीसी मशीन कम्प्लिटली घुसवू नका कारण तो सेपरेट टॉपिक आहे. ऑब्व्हियस त्याचं लॉजिक याच्यात वापरलंय. पण कुठेतरी हा टर्बाईन जोपर्यंत फिरणार नाही ना तोपर्यंत मला इलेक्ट्रिसिटी भेटणार नाही. अगोदर ही गोष्ट डोक्यात फिट करून घ्या. मग आता ह्या टर्बाईनला फिरवण्यासाठी मला वेगवेगळे, आता मी हाताने फिरवत बसणार नाही है ना. हाताने किती फिरणार आणि हाताने फिरवलेल्या एनर्जीमध्ये किती इलेक्ट्रिसिटी जनरेट होणार आहे ना. मग हे फिरवण्यासाठी मी वेगवेगळे रिसोर्सेस वापरतो आणि त्याची कंप्लीट स्टडी कुठे केली गेली माहिती का? जनरेशन मध्ये कंप्लीट स्टडी केली गेली आहे ना. मग जर मी कुठेतरी जनरेशन मध्ये आलो है ना, कुठेतरी मी जर जनरेशन हा टॉपिक मध्ये आलो ना तर जनरेशन मध्ये काय सांगितलंय की माझी इलेक्ट्रिसिटी मी कशी तयार करतोय है ना. मग पूर्ण जनरेशन मध्ये त्याची स्टडी आहे. मग माझी इलेक्ट्रिसिटी जनरेट करण्याकरता जनरेशन मध्ये काय काय सांगितलंय की माझं टर्बाईन कसं मी टर्बाईनने फिरवण्यासाठी कोणकोणती एनर्जी मी वापरू शकतो हे माझ्या जनरेशन मध्ये सांगितलंय. मग बाळगो ती एनर्जी तुम्हाला थोडं शॉर्ट मध्ये सांगतो. दोन टाईपची असते. एक असते माझी कन्व्हेन्शनल एनर्जी आणि एक असते माझी नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी है ना. याला कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल असंही म्हणतात किंवा माझी जी नॉन कन्व्हेन्शनल आहे एनिया यालाच काय म्हणतात? याला रिन्युएबल एनर्जी म्हणतात. कोणती? रिन्युएबल एनर्जी. मग परीक्षेला इथून प्रश्न येतात आणि हा कन्व्हेन्शनल म्हणजे कोणती? म्हणजे नॉन रिन्युएबल. आता नॉन रिन्युएबल म्हणजे कोणती? जी एकदा संपली की जय रामजी की परत ती तयार होऊ शकत नाही. उदाहरणार्थ घेतो कोळसा. कोळसा वापरला, जळला, त्याची राख झाली, तो परत कधीच तो कोळसा तर भेटणार नाही, नवीन आणावे लागेल है ना. किंवा तुम्ही ऑइल घ्या, ऑइल जळलं संपलं, आता ते ऑइल परत ते तयार होणार आहे, नवीन ऑइल आणावं लागेल. तर अशा एनर्जी ज्या मी परत परत वापरू शकतो त्या माझ्या कोणत्या आल्या? रिन्युएबल झाल्या. ज्या परत वापरू शकत नाही त्या नॉन रिन्युएबल झाल्या. मग याच्यामध्ये तुम्हाला याचं कम्प्लीट क्लासिफिकेशन एक्झाम साठी थेरॉटिकल इम्पॉर्टंट आहे. मग परीक्षेला कधी कधी बेसिक क्वेश्चन येतात खालीलपैकी कोणती नॉन रिन्युएबल सोर्स आहे, कोणता रिन्युएबल सोर्स आहे. मग हे सोर्स वापरून आपण करतो काय? हे दोन्ही प्रकारचे सोर्स वापरून मी तयार करतो हीट. ही हीट मी कोणाला देतो माहिती का? पाण्याला देतो. पाण्याला हीट मी पाणीला देईल. पाण्यापासून मला स्टीम भेटेल. स्टीम म्हणजे वाफ भेटेल आणि ह्या स्टीम वापरून मी काय करतो? माझं टर्बाईन फिरवण्याचं काम करतो. इतका सोपा कॉन्सेप्ट आहे. मी तुम्हाला काय बोललो? अल्टिमेटली मला पॉवर सिस्टम मध्ये जर काही करायचं असेल ना मला हे टर्बाईन फिरवायचंय आणि टर्बाईन फिरवण्यासाठी मला एनर्जी लागणार आहे. ती एनर्जी दोघांपैकी कोणती असू शकते? मग जर कोणी स्पेसिफिकली विचारलं, कारण डिटेल मध्ये गेलो तर मग सब्जेक्टच्या आतमध्ये घुसवा लागेल. मला सांगायच्यावर तुम्हाला शिकायचं काय? मग तुमच्या जे माझे रिन्युएबल आहे त्या रिन्युएबलला मी काय बोलतो? तुमचं फॉसिल फ्यूल है ना. फॉसिल फ्यूल ज्याच्यामध्ये तुमचं कोल आलं, ऑइल आलं है ना. नंतर तुमचा कोणता नॅचरल गॅस आला. नंतर जर बोलायला गेलं तर तुमचं युरेनियम आलं है ना, जिथून तुम्ही अणुऊर्जा तयार करता है ना. न्यूक्लिअर एनर्जी आपण ज्याला म्हणतो. मोठे मोठे प्लांट असतात जिथे आपली फ्युजनची रिॲक्शन होते आणि सगळ्या गोष्टी खूप डिटेलमध्ये आपल्याला वन बाय वन बघायच्या आहे जर पॉवर सिस्टम खूप चांगली करायची. मग फ्युजन मध्ये काय तुम्हाला माहिती ना, माझे जनरली युरेनियम आपण 238 वापरतो है ना. एकदम बेसिक ओव्हरव्ह्यू देतोय, डिटेलमध्ये घुसत नाहीये. तुम्हाला कुठे कुठे फोकस करा ते सांगण्याचा प्रयत्न करतोय. मग त्याच्यामध्ये न्यूक्लिअर मध्ये काय फ्युजन करतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती खूप मोठे मोठे प्लांट असतात. तो मॉडरेटर काय असतं है ना. माझा कंट्रोल रॉड असतो जो रिॲक्शन कशी कंट्रोल करतोय है ना. माझे न्यूट्रॉन्स कसे युरेनियमवर पडतात. फ्युजन रिॲक्शन मध्ये परत दोन तयार होतात, एक हा आणि एक, असे टोटल 3 न्यूट्रॉन मला प्रत्येक चेन मध्ये भेटले जाते. या रिॲक्शन होऊन मला कशा प्रकारे हीट भेटते, ही हीट वापरून मी कशी स्टीम तयार करतो आणि त्या स्टीम पासून मी काय करणार? परत टर्बाईन फिरवणार आहे. मग माझे पॉवर प्लांट पण कोणकोणते पाहतो? मग आपण ही एनर्जी वापरून
ही एनर्जी वापरून मोठे मोठे प्लांट तयार केले, आपल्या गावाच्या बाहेर प्लांट असतात राईट. तर तुमचा थर्मल पॉवर इम्पॉर्टन्स लागतो. थर्मल पॉवर प्लांट झाला, नंतर त्याच्या बाहेर कोल वगैरे वापरतो, त्याच्यानंतर तुमचा कोणता हायड्रो इलेक्ट्रिक झाला, पाणी वापरतो मी है ना, नंतर तुमचा न्यूक्लिअर पॉवर प्लांट झाला. हे महत्वाचे पॉवर प्लांट आहे, याची वर्किंग, याचा इच अँड एव्हरी कंपोनंट तुम्हाला थेरॉटिकल एक्झाम मध्ये विचारतात. आणि या पूर्ण डिस्ट्रीब्युशन मध्ये माझी जी इम्पॉर्टंट स्टडी ना, ही स्टडी बाळगलो की मी माझी इलेक्ट्रिसिटी कशी तयार करणार, हे फक्त तयार करणं चालू, जनरेशन चालू नाही. मग याच्या ही जेव्हा माझी तयार झाली, आता ही एनर्जी माझी काय असू शकते, एसी पण असू शकते किंवा डीसी पण असू शकते, माझ्या डिमांड नुसार आहे. एसी आणि डीसी दोघांचे आपापले ऍडव्हान्टेज आपापले डिसएडव्हान्टेज आहे. जनरली मी माझ्या या जनरेशन मध्ये किती तयार करतो माहिती का, 11 किलो व्होल्ट किंवा 1100 व्होल्ट, 11,000 व्होल्ट है ना, 11,000 व्होल्ट एवढी माझी इलेक्ट्रिसिटी जनरेट करतो इंडियामध्ये. मग सर एवढीच का जनरेट करतात, कारण एवढ्याचीच गरज आहे मला है ना, एवढी तयार करतो. पण जेव्हा आपल्या घरी येते ना, घरी आपल्याला 440 व्होल्ट किंवा 230 व्होल्ट एवढी भेटते. जर 3 फेज मागली तर 440 भेटणार, सिंगल फेज मागली तर 230 व्होल्ट भेटणार. डिपेंड करतं मला मी त्या माझ्या घराच्या बाहेर जे माझं हे लागलंय आणि जे माझं टॉवर लागलंय छोटस, तिथून मी 3 फेज काढतोय, 3 फेज एक न्यूट्रल काढतोय की 1 फेज एक न्यूट्रल कनेक्शन काढतोय, त्याच्यानुसार मला 230 किंवा 440 व्होल्ट भेटतं. पण या सगळ्यांचं क्रिएशन मला इथं सांगितलंय, मला इथं डिटेल माहित असलं पाहिजे की कोणता पॉवर प्लांट कसा काम करतोय है ना. मग याच्यामध्ये छोटे मोठे पॅरामीटर खूप चांगले येतात. जसं तुमच्या जर मी थर्मल पॉवर प्लांट घेतला तर माझं पल्वरायझेशन एक असतं है ना, कोलचे बारीक बारीक तुकडे करणे, बॉयलर असतं, त्या बॉयलर पासून जो माझा फ्युल गॅस निघतोय तो कसा माझा प्री हिटरला चाललाय, किंवा माझ्या माझा कोणता इकोमोनायझर म्हणून काहीतरी त्याला चाललाय. ते सगळे मला छोटे मोठे पार्ट, परत त्या पाण्याचं कसं युटिलायझेशन होतं, ही डिटेल स्टडी तुम्हाला पूर्ण जनरेशन मध्ये करायचे. जास्त डेप मध्ये घुसायचं नाही, फक्त मला प्रत्येक पॉवर सिस्टमचे छोटे मोठे कंपोनंट माहित असले पाहिजे. अल्टिमेटली मला टर्बाईन फिरवायचं, हे लॉजिक लक्षात ठेवायचं. टर्बाईन साठी मला स्टीम लागते, स्टीम साठी मला पाणी लागतं, पाण्यापासून जर स्टीम तयार करायला हीट लागते, आणि हीट साठी मी या दोन पैकी कोणती पण एक एनर्जी वापरून मी अल्टिमेटली काय करतो, कुठेतरी जनरेशन करायचं काम करतो. डिटेल स्टडी माझी जनरेशन मध्ये राईट आहे. मी या सगळ्या गोष्टी बाळगून कुठेतरी तुम्हाला कोर्स मध्ये खूप चांगल्या बघायला भेटतील. आता फक्त ओव्हरव्ह्यू देतोय, कॉन्फिडन्स वाढण्याचं काम करतोय की स्टडी कशी करावी. मग जसं तुमचं जनरेशन संपलं, जसं तुमचं जनरेशन मिळलं, आता मी इलेक्ट्रिसिटी किती किती तयार केली रे, 11 किलो व्होल्ट एवढी तयार केली. पण जेव्हा मला ही ट्रान्समिट करायची, म्हणजे काय, आता मी पॉवर प्लांट इलेक्ट्रिसिटी तयार केली, तिथं राहून फायदा नाही, मला घरापर्यंत आणायची आहे. पण डायरेक्ट घरापर्यंत येत नाही. तुमची एक सिस्टम आहे जिला बोलतात ट्रान्समिशन सिस्टम. या ट्रान्समिशन सिस्टम वापरून आपण काय करतो माहिती का, इलेक्ट्रिसिटी एका सबस्टेशन म्हणजे डिस्ट्रीब्युशन ह्या डिपार्टमेंटला देतो. 3 डिपार्टमेंट आहे ना, जनरेशन, ट्रान्समिशन, डिस्ट्रीब्युशन. हे ट्रान्समिशन काय करतो, तुमच्या डिस्ट्रीब्युशन डिपार्टमेंटला ही पूर्ण तयार झालेली एनर्जी देतं राईट आहे. मग याच्यामध्ये बाळगलो 2 टाईपच्या गोष्टी असतात है ना. मी कुठेतरी ना माझ्याकडे पण छोट्या छोट्या गोष्टी ठेवल्या, बाजूलाच ठेवल्या, जेणेकरून कोणता पॉईंट मिस नको व्हायला. माझं जे ट्रान्समिशन आहे हे प्रायमरी ट्रान्समिशन आणि सेकंडरी ट्रान्समिशन असतं, आणि माझं डिस्ट्रीब्युशन जे आहे ना बाळांनो, ते पण माझं प्रायमरी आणि सेकंडरी असतं. मग मी जे 11 किलो व्होल्ट वापरलंय है ना, म्हणजे 11 किलो तयार केले ना, याला पहिले काय करतात, स्टेप अप करतात. आता स्टेप अप का केलं, याचंही खूप चांगलं रिझन आहे ना. ज्या माझ्या ट्रान्समिशन लाईन्स मधून मला माझी इलेक्ट्रिसिटी पाठवायची ना, त्याची साईज, ते ट्रान्समिशन लाईन अशा बघा, एवढं मोठं व्होल्टेज ट्रान्समिट करायचं असेल तर मला एवढ्या मोठ्या मोठ्या वायर सुद्धा कमी पडतील है ना, कारण एवढं व्होल्टेज न्यायचं तर वायर किती गरम होणार आहे ना. मग कुठेतरी मला माझं जे ट्रान्समिशन लाईन त्याची मला काय करायची, हे कमी करायची, काय कमी करायची, साईज कमी करायची. मग 11,000 व्होल्ट पेक्षा सुद्धा मला जास्त व्होल्टेज लागेल, सॉरी कमी नाही जास्त लागेल, कारण जितकं व्होल्टेज जास्त, मला माहितीये माझी सगळी गोष्ट कोणावर चालू आहे, कारण सब्जेक्ट नाव पॉवर सिस्टम, पॉवरवर चालू आहे. पॉवर काय असते बाळांनो, म्हणजे VI cos phi ही माझी पॉवर असते राईट आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला माहितीये माझी पॉवर नेहमी काय असते, कॉन्स्टंट असली पाहिजे. कशी असली पाहिजे, कॉन्स्टंट असली पाहिजे. आणि हा पूर्ण खेळचा कॉन्सेप्ट माझं ट्रान्समिशन वापरतं. ट्रान्समिशन बोलतं, जर एक कॉन्स्टंट असेल, जर तितकं मी व्होल्टेज वाढवतो तितकं माझं करंट काय होणार आहे, कमी होणार आहे. ओहम्स लॉ प्लीज लावू नका, तुम्हाला सगळ्यांना माहिती, तर माझी पॉवरचा लॉ लागतो. पॉवर कॉन्स्टंट केव्हा राहणार, जेव्हा एक वाढला दुसरा कमी झाला पाहिजे. मी व्होल्टेज इतकं हाय करतो जेणेकरून करंट कमी होतं, आणि करंट कमी झालं तर माझं वायर जे मला कसं लागतं, थिन वायर लागणार, वायरची लेंथ एवढी जास्त लागणार नाही. हा पूर्ण कॉन्सेप्ट माझं ट्रान्समिशन वापरतं. मग मी काय करतो बाळांनो, जो 11 किलो व्होल्ट मी काढलाय ना, त्याला परत स्टेप अप करतो. काय करतो, स्टेप अप. मग स्टेप अप किती करतो मी, हा जवळजवळ 132 किलो व्होल्ट
किंवा बाळांनो माझा 200 किलो व्होल्ट किंवा 400 किलो व्होल्ट है ना, इथपर्यंत मी स्टेप अप करतो. मग सर कधी एवढं करणार, कधी एवढं करणार, कधी एवढं करणार, डिपेंड करतं बाळांनो मला माझी व्होल्टेज किती लांबपर्यंत न्यायचंय है ना, किती लॉंग ट्रान्समिशन न्यायचंय. जर मला खूप लांबपर्यंत न्यायचं असेल तर माझं मी काय करेल, त्याची व्होल्टेज लेवल तितकी जास्त स्टेप अप करेल. राईट आहे. मग ते स्टेप अप तुमचं 132 पण होऊ शकतं, तुमचं 400 पण होऊ शकतं, किंवा 200 किंवा या आसपास 220 असं काहीतरी असतं. इतक्यापर्यंत मी काय करणार, स्टेप अप करणार. राईट आहे. नंतर याला स्टेप अप नंतर काय केलं जातं, परत स्टेप डाऊन केलं जातं. मग स्टेप डाऊन परत आपण 33 किलो व्होल्ट किंवा 66 किलो व्होल्ट पर्यंत करतो, जेव्हा दुसरं ट्रान्समिशन दुसरी सिस्टम त्याला ऍक्सेप्ट करेल. एक लॉंग डिस्टन्स कव्हर झालं, आता सपोज डिस्टन्स खूप जवळ बाकी आहे ना, काही किलोमीटर बाकी आहे, तर परत स्टेप डाऊन करून घेतो आणि मग इथून पुढे ते कोणत्या तुमच्या सबस्टेशनला जातं. राईट आहे. मग या पूर्ण याच्यामध्ये, या पूर्ण ट्रान्समिशन मध्ये ना, जेव्हा जनरेशन आणि आणि तुमच्या डिस्ट्रीब्युशनच्या मध्ये ट्रान्समिशन आहे, हे एवढं सोपं नाही बाळांनो. ही जी जर्नी ना, जर्नी खूप अवघड आहे. याच्यात खूप साऱ्या अडचणी आहेत आणि त्या पूर्ण अडचणी तुम्हाला कुठे शिकायच्या माहिती का, तुमच्या ट्रान्समिशन मध्ये शिकायच्या आहे. आणि त्या अडचणीमध्ये काही फेवरेट अडचणी सांगतो है ना. फेवरेट म्हणजेच काय बाळांनो, या अडचणी कुठेतरी काय बघितल्या जातात जेव्हा ही मी काय करतो माहिती का, माझं ट्रान्समिशन करतो तेव्हा. राईट आहे. याच्यामध्ये काय फेवरेट तुम्हाला सांगतो, ज्या तुम्हाला एक्झाम साठी इम्पॉर्टंट आहे, त्याला बोलतात स्किन इफेक्ट. नंतर काय माझा कोरोना लॉस, नंतर काय तुमचा फेरेंटी इफेक्ट है ना, आणि नंतर प्रॉक्सिमिटी है ना. या गोष्टी तुम्हाला परीक्षेसाठी महत्वाच्या. प्रॉक्सिमिटी स्पेलिंग थोडी चुकली आहे आणि एकदम चिंदी आहे, काहीच नाहीये, पण याची थोडीशी स्टडी तुम्हाला लागेल. मग याच्यामध्ये वेगवेगळे न्यूमेरिकल सुद्धा तुम्हाला कव्हर करावं लागेल. मग स्किन इफेक्ट काय असतो है ना, तुमचा कोरोना इफेक्ट काय असतो, फेरेंटी इफेक्ट काय असतो, प्रॉक्सिमिटी काय असतो, थोडं बघावं लागेल. थोडं शॉर्ट मध्ये सांगतो मी. स्किन काय नाही, एकदम चिंदी आहे. स्किन इफेक्ट म्हणजेच काय, स्किन इफेक्ट म्हणजे माझं जे कंडक्टर आहे, सपोज कंडक्टर एवढं मोठं माझं कंडक्टर आहे, तर माझं एवढी पूर्ण ज्या एरिया आहे, पूर्ण एरियामधून इलेक्ट्रॉन गेले पाहिजे नाही, पण असं होत नाही. इलेक्ट्रॉन माझ्या कॉर्नर जातात, एवढा पूर्ण एरिया माझा वेस्ट जातो, त्याला स्किन इफेक्ट असं म्हणतो. मग याचे थोडे फॉर्म्युले है ना, थोडे फॉर्म्युले की स्किन इफेक्ट मध्ये काय असतं, तुमचा एक डेल असतो, ज्याला माझं काय म्हणतात, स्किन डेप्थ म्हणतात. असं म्हणतात की माझं स्किन डेप्थ आणि माझा स्किन इफेक्ट काय असतो, एसी म्हणजे स्किन इफेक्ट इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो है ना. फक्त एक कॉमन गोष्ट सांगेल, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू आपण ओव्हरव्ह्यू करतोय, तुम्हाला हे प्रत्येक याच्यात बघायचंय की रिलेशन कसं आहे ना. मग याच्यामध्ये माझं ट्रान्समिशन कोणकोणतं होऊ शकतं रे, एसीचं पण ट्रान्समिशन होऊ शकतं बाळांनो, आणि डीसीचं पण ट्रान्समिशन होऊ शकतं. एसी डीसीच्या ट्रान्समिशन मध्ये फक्त फरक आहे, जेव्हा मी डीसी ट्रान्समिट करेल, सपोज इथं माझ्याकडे करंट आहे माझं 100 अँपियर आणि इकडे पण करंट आहे मला 100 अँपियर. जर मला 100 अँपियर एसी करंट न्यायचंय, तर मी काय करेन माहितीये का, माझा व्होल्टेज थोडंसं वाढवून टाकेल, म्हणजे 100 अँपियरचं 50 अँपियर होऊन जाईल. म्हणजे करंट कमी होतं, म्हणजे पॉवर कमी, बिलकुल पॉवर कमी होत नाही, व्होल्टेज वाढून देते, म्हणजे माझा कंडक्टरची साईज मला स्मॉल करायचा चान्स आहे. पण इकडे बिलकुल नाहीये, इकडे व्होल्टेज करंट वाढण्याचा बिलकुल फंडा नाहीये. इकडे 100 अँपियर जर तयार झालं तर मला 100 अँपियरच वायर पण द्यावं लागेल, म्हणजे वायरची साईज मला कमी करायचा चान्स नाही. हा इथं ड्रॉबॅक आहे, पण इथं मी वायरची लेंथ कमी जास्त करू शकतो. मग ह्या पूर्ण इफेक्ट मध्ये मला एक गोष्ट कॉमन माहिती असली पाहिजे की एसीची फ्रिक्वेन्सी किती असते रे, 50 हर्ट्ज. डीसीची फ्रिक्वेन्सी किती असते रे, 0 हर्ट्ज असते. हे सगळे जे प्रॉब्लेम होतात बाळांनो, हे सगळे प्रॉब्लेम माझ्या फ्रिक्वेन्सीमुळे होतात. प्लीज लक्षात ठेवा, कोणामुळे होत आहे, फ्रिक्वेन्सीमुळे. माझ्या एसी कडे फ्रिक्वेन्सी, म्हणून माझ्याकडे स्किन इफेक्ट आहे, म्हणून माझ्याकडे कोरोना आहे, म्हणून माझ्याकडे फेरेंटी, म्हणून माझ्याकडे प्रॉक्सिमिटी. मग जर हे इफेक्ट नको असेल तर मला फ्रिक्वेन्सी 0 करून टाकावं लागेल. ती फ्रिक्वेन्सी 0 कोणाकडे, डीसी कडे. त्याच्यामुळे कॉमन गोष्ट लक्षात ठेवा, जर मला याच्यापैकी कोणताही एक प्रॉब्लेम अवॉइड करायचा असेल, की कोणताही प्रॉब्लेम अवॉइड करायचा असेल, तर मी डीसी ट्रान्समिशन चूज करू शकतो, कारण याची फ्रिक्वेन्सी 0 आहे, म्हणजे ह्या कोणामध्येच हा कोणत्याही प्रकारचा इफेक्ट जाणवणार नाही. पण परत 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 डीसी कडे जरी हा ऍडव्हान्टेज असला, पण डीसीचा ड्रॉबॅक काय, एवढी लॉंग माझी वायर लागणार डीसी. मग तिथे काय होणार, तुमचा वायरची लेंथ वाढणार. वायरची जर लेंथ वाढली ना, तुम्ही बोला हा मग करू ना, जाड वायर करू ना. बाळांनो, जाड वायर केलं ना तर तुम्हाला सॅग माहित असेल ना, सॅग म्हणजे का, वायर खाली लोंबळणे ना. एवढी जाड वायरचं वजन झेलणारे जे माझे टॉवर्स आहे, मला किती पॉवरफुल ते लागतील है ना, पॉवरफुल माझ्या टॉवर लागतील, जेवढं वजन सहन करतील. आणि हे लॉंग करता करणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल आहे. इम्पॉसिबल म्हणजे शक्य आहे बाळांनो, पण खूप खर्च जाईल. आणि तुम्हाला माणूस माहिती, माणूस फक्त पैसा वाचवण्याचं काम करतो. माणूस बोलतो मला स्किन पण चालेल, कोरोना पण चालेल, फेरेंटी पण चालेल, प्रॉक्सिमिटी पण चालेल, मी त्याला थोडंफार कमी करून घेईल, काहीतरी जुगाड करून, पण मी डीसी वगैरे करत बसणार नाही बाबा, कारण एवढं जाड वायर कोण बनवणार, कोण एवढा लांब नेणार. राईट आहे. मग कुठेतरी फ्रिक्वेन्सी म्हणजे जर विचारलं तुम्हाला, तर एक कॉमन ऑप्शन काय असतं माहितीये का, जर मी डीसी वापरला तर मला कोणताही इफेक्ट जाणवणार नाही. मग तुमच्या स्किन इफेक्ट हा तुमच्या डेप्थवर डिपेंड असतो. डेप्थ म्हणजेच काय, जितकी डेप्थ वाढली है ना, जर इथपर्यंत सपोज इलेक्ट्रॉन एवढ्या एरियातून झाले, तर एवढी डेप्थ झाली.
इलेक्ट्रॉन एवढ्यात झाले, एवढी डेप्थ झाली, तर जितकी डेप्थ मध्ये पण जाते तितकी जागा युटिलाइज होते, तितक्या जागेवर इलेक्ट्रॉन जातात. त्यामुळे डेप्थ जितकी जास्त तितकी चांगली है ना. असे कुठे काय रिलेशन तुम्हाला बघायचे, प्लस तुमची डेप्थ इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू काय असणार, फ्रिक्वेन्सी असणार. त्या बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सगळ्यामध्ये बघायच्या आहे. कोरोना इफेक्ट बघायला कुठे लांब जायची गरज नाही. आयोनायझेशन जे होतं, तुम्ही जर बघितलं असेल कधी कधी तुमच्या ट्रान्समिशन लाईन जांभळ्या रंगाच्या दिसतात है ना. आयोनायझेशन होतं. आयोनायझेशन म्हणजेच काय, की तुमचा जो वायरवर थोडंसं वायर म्हणा किंवा तुमचं जे इन्सुलेटर असतं, त्याच्यात इम्पॉर्टंट इन्सुलेटर आहे, त्या इन्सुलेटर मध्ये पण म्हणा जर माझं पाणी वगैरे साचलं ना, तर पाणी साचल्यामुळे काय होतं, तुमच्या ज्या व्होल्टेजची पाण्याची रिॲक्शन आयनायझेशन होतं आणि कुठेतरी अल्टिमेटली एक जांभळ्या रंगाचं तुम्हाला स्पार्किंग दिसते. ते सगळं तुम्हाला कोरोनामध्ये बघायचं. फॅरेंटी म्हणजे सिंपल आहे, की सपोज मी जेवढं जनरेट करतोय त्यापेक्षा जास्त मला आउटपुटला भेटेल, लोडिंग इफेक्ट असं म्हणतात. तर हा पण तुम्हाला थोडा डिटेलमध्ये शिकायचा आहे ना. आणि प्रॉक्सिमिटी म्हणजे पण तेच बाळगतो, जर दोन कंडक्टर जवळ जवळून जर माझे गेले ना, तर कुठेतरी त्यांच्यामध्ये जो माझं मॅग्नेटिक फील्ड असते, मॅग्नेटिक फील्डमुळे ईडी करंट जनरेट होणे, ते सगळे कॉन्सेप्ट तुम्हाला ह्या चारीमध्ये बघायचे. डिटेलमध्ये गेलो परत वेळ पुरणार नाही है ना. जर डिमांड असेल तर मी काही टॉपिक घेऊन घेईल, मला प्लीज कमेंटमध्ये कळवा. जर काही टॉपिकवर तुम्हाला पॉवर सिस्टमचं लेक्चर हवं असेल ना, तर मी नक्की घेऊन घेईल. आज फक्त ओव्हरव्ह्यू देण्याचा प्रयत्न करतोय, कारण पॉवर सिस्टम म्हणलं ना मुलं खूप घाबरतात है ना. त्यांना वाटतं अरे बापरे याच्यामध्ये काय काय असणार. आता काही नाही बाळगलं, एकदम चिंदी असतं, स्ट्रेट फॉरवर्ड असतं, फक्त गोष्टी थोड्याशा समजून घ्याव्या लागतात, म्हणजे काय होतात त्या क्लिअर होतात. नंतर कधी कधी एक स्टार त्याचा पण कॉन्सेप्ट येतात, की मी जे ट्रान्समिशन करणार त्याच्यामध्ये स्टार कनेक्शन वापरणार की डेल्टा वापरणार. प्लीज लक्षात ठेवा, आपल्या घराजवळचं जे टॉवर आहे, जिथून वायर तुमच्या मीटरमध्ये घुसते ना, तीच फक्त माझी डेल्टा, तीच माझी स्टार असते. बाकी सगळे मी डेल्टा वापरतो, कारण डेल्टासाठी वायर किती लागणार बघा, 1 2 3च वायर लागणार. स्टार बनलं ना 1 2 3 4 वायर. तुम्ही सांगा, माणूस तुम्हाला ते पैशासाठी खूप जरा हे असतो, तो सेव्हिंग करायला बघतो. हे जर वापरलं 4 वायर, कोण झंझट पाहिजे, 3 वायर मध्ये काम होतंय ना. तर जनरली सगळं कनेक्शन माझं डेटा असतं, फक्त घरामध्ये जे येतं ना ते 4 येतं. का, कारण तिथून मी काय करतो, 3 फेज घ्यायचे असेल ना, 3 फेजच्या वायर घेतो, एक न्यूट्रलची वायर घेतो, 4 वायर झाल्या. आणि जर मला सिंगल फेज हवं असेल तर एक सिंगल फेज घेतो आणि एक न्यूट्रल घेतो है ना, 200 ते सोल्ड करता. तर तिथंच मी हे प्रोव्हिजन देतो, कारण मला नाही माहिती कोणत्या घरात 3 फेज लागेल, कोणत्या घरात माझं सिंगल फेज लागेल. त्याच्यामुळे मी तिथं वाय ठेवून देतो, म्हणजे माझा स्टार ठेवतो, ज्याला 3 फेज लागेल 3 फेज घ्यावा, ज्याला सिंगल फेज लागेल त्यांनी सिंगल फेज घ्या. चक्की वगैरे त्यांच्या घरी ते 3 फेज कनेक्शन घेतात, त्यांना तेवढं बिल पण भरभरून बिल येतं है ना, तसं त्यांना चार्जेस सुद्धा द्यावे लागतात. तर कुठेतरी हा बाळांनो माझा ट्रान्समिशनचा कॉन्सेप्ट आहे ना. याच्यामध्ये तुम्हाला थोडेफार फॉर्म्युले वगैरे बघायचे. नंतर याच्यामध्ये काही ज्या इम्पॉर्टंट गोष्टी आणखी बघतोय मी, सॅग इफेक्ट है ना. सॅगिंग म्हणजे काय, ट्रान्समिशन लाईन ना अशा कुठेतरी, सपोज हे टॉवर आहे, त्याची ऍक्च्युली अशी सरळ असली पाहिजे ना लाईन, पण कुठेतरी काही काय होतं, काही लोंबकळतात, त्या लोंबकळण्यामुळे पण काय होतो, लॉस होतो. लॉस का होतो, कारण जर ग्राउंड असेल इथं, तर तुम्हाला जर जेव्हाही वायर खाली लोंबा, याच्यामधून तो खूप व्होल्टेज चाललंय, तर ग्राउंड आणि याच्यामध्ये जर डिस्टन्स कमी झाला ना, त्या दोघांमध्ये बाळगून कॅपॅसिटन्स फॉर्म होतं, आणि कॅपॅसिटन्स मुळे माझे खूप लॉसेस होतात. इंडक्टन्स, कॅपॅसिटी इफेक्ट, हा इफेक्ट होतो, कॅपॅसिटर फॉर्म होतो. त्यामुळे जर तुम्ही या एरियात गेले ना, तुमचे केस वगैरे टाईट होणं है ना, असे केस ताट होतात बघा. करंट जाणवतं आपल्याला आसपास, जे माझ्या रेडिओचे जे माझे कम्युनिकेशन चालले, रेडिओच्या कम्युनिकेशनला पण इंटरफरन्स आणतो, ती फ्रिक्वेन्सी मॅच होऊन जाते. खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या गोष्टी आपण अवॉइड करण्याचं काम करतो, आणि ते इफेक्ट मला सगळे कोणामध्ये शिकायचे माहिती का, ते सगळे इफेक्ट मला याच्यामध्ये शिकायचे है ना. एक फॉर्म्युला याच्यामध्ये जो बघतोय मी, WL चा स्क्वेअर अपॉन 8T है ना, S इक्वल्स टू WL चा स्क्वेअर अपॉन 8T है ना. हा माझा सॅगिंगचा फॉर्म्युला. कधी कधी हा फॉर्म्युला सुद्धा इम्पॉर्टंट आहे. या सगळ्या गोष्टी तुम्हाला कुठेतरी ट्रान्समिशन मध्ये बघायच्या आहे, की मला ट्रान्समिशन करताना कोणकोणते लॉसेस येतात आणि ते नाही यावं म्हणून मी काय केलं पाहिजे. अल्टिमेटली जेव्हाही माझं ट्रान्समिशन कम्प्लीट होतं ना, आपण हे कोणाला देतोय, एका डिस्ट्रीब्युशन लाईनला देतो. मग डिस्ट्रीब्युशन लाईन याला घेते है ना, डिस्ट्रीब्युशन लाईन याला घेते, आणि याला घेऊन ती काय करते, एका दुसऱ्या सबस्टेशन, मग डिस्ट्रीब्युशन लाईन डायरेक्ट घरापर्यंत देण्याचं काम करत नाही. डिस्ट्रीब्युशन लाईन तिथून घेते, ते एका सबस्टेशन पासून घेते, आणि त्या सबस्टेशन पासून तुमच्या घराच्या बाहेर जे लागले ना, डीपी आपण म्हणतो ना, डीपी पर्यंत आणून देते, आणि त्या डीपी पासून मग कनेक्शन तुमच्या मीटर मध्ये येतं. तर ही सगळी स्टडी कुठे, माझ्या डिस्ट्रीब्युशन मध्ये. डिस्ट्रीब्युशन मध्ये जे इम्पॉर्टंट गोष्टी, त्याला पहिला होतात फीडर है ना. नेहमी विचारतात फीडर काय असतं, फीडर, नंतर डिस्ट्रीब्युटर आणि एक असते बाळांनो सर्व्हिसमेन. या 3 गोष्टी तुम्हाला डिस्ट्रीब्युशन मध्ये शिकायच्या आहे. फीडरचं काम काय असतं, फीडर फक्त एका स्टेशन पासून दुसऱ्या स्टेशन पासून घेऊन जाण्याचं काम करतो, म्हणजे त्या डिस्ट्रीब्युशन सिस्टम पासून तुमच्या घराच्या मेन लाईन पर्यंत आणण्याचं काम करेल, किंवा दुसऱ्या एका स्टेशन पर्यंत आणण्याचं काम करेल. त्या स्टेशन पासून तुमच्या घरापर्यंत आणण्याचं काम कोण करणार, डिस्ट्रीब्युटर करणार. आणि तुमचा सर्व्हिसमेन काय करेल माहिती का, ह्या पर्टिक्युलर तुमच्या घराच्या डीपी पासून घरापर्यंत कनेक्शन आणण्याचं काम करेल. याची थोडी डिटेल स्टडी आहे. मग फीडर काय असतं, डिस्ट्रीब्युटर काय असतं, फीडरचे वेगवेगळे टाइप्स आहेत है ना. तुमची रिंग टाइप झाली, रॅडियल सिस्टम झाली है ना, इंटरकनेक्टेड सिस्टम झाली, हे पण तुम्हाला याच्यामध्ये
याच्यामध्ये बघायचंय. जर ओव्हरऑल जर पॉवर सिस्टम शिकायचं घेतलं ना 7-8 दिवस सफिशियंट आहे. फक्त इकडे तिकडे जास्त फोकस करू नका. जेवढे पॉईंट मी हायलाइट केले त्याच्यात थोडंसं बघत राहा. पॉवर सिस्टम बाळांनो खूप सोपं आहे, खूप चांगलं आहे. बघा सोपं याच्याकरता म्हणेन ना, कारण आपली डेली नीड आहे. उद्या जर तुम्ही एक्झाम क्लिअर केली आणि तुम्हाला जॉबही लागला तर तुम्हाला प्रॅक्टिकली इथं गोष्टी बघायच्या आहे. त्याच्या पॉवर सिस्टम जर सोपं वाटत नसेल ना, मग इलेक्ट्रिकल लाईन मध्ये आपला फायदा नाही है ना. आपण जर एवढं इलेक्ट्रिकल शिकलो, एवढं करंट व्होल्टेज करतोय, पॉवर करतोय, एवढं शिकलोय है ना, एवढ्या एवढ्या डायग्राम्स केल्या, एवढा मशीन केलं, तर ह्या गोष्टी कुठेतरी समजल्याच पाहिजे. नसेल समजेल तर स्वतःला टाइम द्या, समजून घ्या आणि नक्की हा सब्जेक्ट सोपा करून घ्या. खूप जास्त मार्कला हा कुठेतरी पर्टिक्युलर विषय टार्गेट करता. महाट्रान्सफो, महाडिस्कॉम, महाजेनको कोणी असू द्या टार्गेट करतात. मग हा सब्जेक्ट समजून घ्यायला प्लीज मागे पुढे बघू नका, प्रॉपरली समजून घ्या. जर तुम्हाला एखादा टॉपिक माझ्याकडून हवा असेल, पूर्ण पॉवर सिस्टम प्लीज डिमांड करू नका. त्यासाठी तुम्हाला कोर्सवर जावं लागेल, जो मी ऑलरेडी आपली इंजिनिअरिंगला अवेलेबल आहे. तर कोर्स वगैरे मध्ये तुम्हाला कंप्लीट करा. पण एखादा टॉपिक जर माझ्याकडून हवा असेल ना, प्लीज मला कमेंटमध्ये सांगा. मी तो नक्की लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करेन. राईट आहे बाळांनो. चालतंय मग इथे जरा पूर्णविराम घेतो. तुम्हाला ही कम्प्लीट अनालिसिस कशी वाटली प्लीज मला कमेंटमध्ये एकदा सांगा. काही आणखी टॉपिक मिस झाले असतील, तुम्हाला वाटलं असेल सर या टॉपिकला थोडं डिटेलमध्ये घ्या, मी बोलतो तुम्हाला, मी नक्की 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 घेईल. ठीक आहे बाळांनो. जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा है ना. जितकं मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचा तितकं पोहोचू. बघा चांगल्या गोष्टी पोहोचवायला ना अजिबात हेजिटेट करत नाही. चांगलं कशात तुमच्यापर्यंत पण नक्कीच एक दिवस चांगलं येणार. राईट आहे. चला बाळांनो त्या व्हिडिओला पूर्णविराम घेतो. नेक्स्ट सब्जेक्ट मी ना इलेक्ट्रॉनिक्स करता कम्युनिकेशन सिस्टम हा जो टॉपिक आहे ना याचे अनालिसिस घेऊन येणार आहे. म्हणजे घेऊन येणारच राईट आहे. थोडा 1-2 दिवस होईल, पण मी नक्की कम्युनिकेशन सिस्टम माझा नेक्स्ट टार्गेट आहे. मग बाकी सब्जेक्ट आपण हळूहळू पण कव्हर करणार आहोत. चालतं. याच पॉझिटिव्ह आजच्या व्हिडिओला पूर्णविराम घेतो. तोपर्यंत काळजी घ्या, प्रिपरेशन करत राहा. बाय.